आजचं आपण भजन ऐकूया. गुणसंपन्न शारदेचा पती शोभे गणपती सिंहासनी शोभे गणपती सिंहासनी.
सगुणसंपन्न शारदेचा पती शोभे गणपती सिंहासनी शोभे गणपती सिंहासनी सगुणसंपन्न शारदेचा पती सगुणसंपन्न शारदेचा पती शारदेचा पती शारदेचा पती. आजपासून नवीन दशक सुरू होत आहे. नवीन दशकाची सुरुवात आपण गणेश स्तवनाने करू. अगदी आपली प्रार्थना म्हणू. मग नवीन दशकाचा एक आढावा आपण घेऊ. हं? ओम. 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 श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आणि बघा, आज आता भारतामध्ये 26 जानेवारी साजरी करत आहेत ना, आणि आपला क्लास आहे 26 जानेवारीला आहे. तर संतांची खासियत अशी असते की संत हे काय म्हणायचं, उच्च परमात्म तत्वाशी ते एकरूप झालेले असतात, पण त्यांनी वास्तवतेचं भान त्यांचं सुटलेलं नसतं व्यवहारी जगाचं. तर पूज्य स्वामी तेजोमयांनी भारत मातेवरती एक रचना केली आणि त्याचं सुंदर सादरीकरण चिन्मय मिशन पवईने केलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या पवई आश्रमाचे तुम्हाला पवई आश्रमामध्ये गेल्यासारखं वाटेल, सिद्धवाडीच्या आश्रमात गेल्यासारखं वाटेल. हां, आणि त्याच्यामध्ये भारत मातेला जे वंदन केलेलं आहे ते एका विशिष्ट तऱ्हेनं केलेलं आहे. तर ते गीत जे आहे ते हे इथं आहे. धन्य धन्य यह भारत माता, धन्य यहाँ के ऋषी मुनी संता. ही सगळी आहेच, पण याचं आज आपण जो दशक बघणार आहोत त्याच्याशी पण एक वेगळं साम्य आहे. तर आपण एक बघूया का हे गुरुजींचं, की धन्य धन्य भारत माता, की संतांचं सुद्धा व्यवहाराशी कसं त्यांचं नातं जोडलेलं असतं आणि व्यवहारामध्ये सुद्धा ते कसा भगवंत पाहतात याचा सुंदर एक आपण बघूया. बघा, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला पण आवडेल, आणि आपला क्लास पण आज नेमका 26 जानेवारीलाच आहे. तर करूया. हे पवईचं देऊळ आहे. धन्य धन्य यह भारत माता, धन्य यहाँ के ऋषि मुनि संता, धन्य धन्य श्री गंगा यमुना, धन्य सरस्वती तीर्थ करना, धन्य 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 धन्य.
सिद्धबाडीचा पवई. उत्तर दिशि सिर हिमगिरिराजा ज्ञान योग तप साधन साजा सागर करता पद प्रक्षालन पूरब पश्चिम जल आभरणा धन्य 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 भाषा विविध विचार तो एक ही जन अनेक मन भाव तो एक ही विश्व में विजयी देश हो भारत शांति समृद्धि सदा सुख मेल धन्य 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 सत्य करे यहाँ स्वप्न सभी मिल हम भारतवासी रहे मिल भक्ति बुद्धि कृतिका संयोजन माते वर देव सिद्ध प्रयोजन धन्य 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 यह भारत माता धन्य यहाँ के ऋषि मुनि संता धन्य धन्य श्री गंगा यमुना धन्य सरस्वती तीर्थ करना धन्य 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 इतकं सुंदर सादरीकरण केलंय. त्यातल्या सगळ्या उत्तराखंड, उत्तर काशी सगळ्या आश्रमांचं त्याच्यामध्ये चित्रीकरण केलेलं आहे. आणि आपल्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचं म्हणजे बघा, हे धन्य यहाँ के ऋषी मुनी संता. आणि ते ऋषी मुनींना आपल्याला पण धन्य करायचं आहे म्हणून ते खटाटोप करत असतात की त्यांना त्यांच्यापुरतं ठेवायचं नाही त्यांची धन्यता. ते आपल्याला उपदेश करत असतात. हां. आणि कशा उपदेश करतात? तर ज्ञान योग तप साधन यांच्या साह्याने ते म्हणतात तुम्ही पण माझ्यासारखे व्हा, धन्य व्हा. आणि ही आपली परमेश्वराची आपलं साधन हे देवाच्या इच्छेने देवाच्या शक्तीनं सफल होत असतं. आपण प्रयत्न करणं जरूर आहे, नितांत जरूर आहे, पण भगवंताने त्याला पाठबळ दिलं पाहिजे. भक्ती बुद्धी आणि कृती हे तिन्ही आपले एका दिशेने सारत राहिले आणि तर आपण सांगायचं भगवंता आय एम डुईंग माय बेस्ट, तू तू वरदान दे. कारण तू भक्ती मुक्ती सगळं तूच जाणतोस. तर बघा, हाच विषय ह्या दशकामध्ये आहे की धन्य व्हायचं म्हणजे काय. प्रत्येकाने आजच्या समासामध्ये सुद्धा समर्थ मांडणार आहे हा धन्य व्हायचा विषय. आणि भगवंताच्या इच्छेनेच आपलं साधन होतं. आणि खरा देव फक्त देवांनाच कळतो, ऋषींनाच कळतो. आपल्याला त्याचे थोडं सुद्धा एवढं कळत नाही. एवढी नम्रता आपल्या मनात आली पाहिजे, हा हेतू. तर आता आधी आपण या समासाची रूपरेषा. हा असा एक सुंदर दशक आहे बघा की ज्याच्यामध्ये एका कोणाशी चर्चा करत होतो, दासबोधावरती त्यांनी बराच अभ्यास केला आहे. तर ते म्हणले हे 17, 18, 19 हे जे दशक आहेत ना, ही जणू काही समर्थांनी वेळोवेळी कुठे जागोजागी केलेली. त्यांनी सुद्धा आता काय चातुर्मासामध्ये म्हणा किंवा काही रामनवमीच्या निमित्ताने जिकडे तिकडे 10, 15, 20 दिवसाचे भाषणाचे सभा घेतल्या असतील. त्याचं एकत्र त्यांनीच हे एकत्रीकरण गुंफलेत ते. तर हा जो म्हणजे कुठलाही एक 17वा, 18वा, 19वा कुठलाही एक दशक इज अ कम्प्लीट मॉड्यूल इन इटसेल्फ. तो दशक बघा, सुरुवात त्याची इतकी सुंदर आहे की त्याचं नाव फार मिस्टिकल आहे. त्याचं नाव आहे देव बलात्कार.
म्हणजे हे हे काय नाव, असं काय नाव दिलंय ते आपण बघूया. पण त्याच्यामध्ये सगुण ब्रह्मचे वेगवेगळी अंग आणि जीव या कुठल्या ब्रह्माच्या कुठल्या अंगाशी एकरूप आहे आणि साधनेचा उद्देश काय, हे जणू काही प्रस्तावना करणारा हा समास आहे. मग त्यानंतर कुठलीही साधना करायला शक्ती लागते की नाही, शक्ती लागते. मग हे शिवशक्ती, हे गूढ बीज, आपल्या वासना सुद्धा आपल्या शक्तीनंच आपण ते वासना जोर करतात बरं का, आपल्या शक्तीला त्या त्या दिशेने ढकलत असतात. ते वासनेचे गूढ बीज आपला हे संसार आणि वासना चालवतात. त्याच्यामध्ये या शिवशक्तीचं भाग काय आहे हे सांगते. त्यानंतर मग हे हे जे नंतरचे आता 2-3 समास आहेत ना, ते हार्ड कोर या दशकाचे आहेत, की श्रवण निरूपण. की श्रवण काय करायचं आणि कसं करायचं आहे पुन्हा एकदा वेगळ्या तऱ्हेनं सांगतायत. की श्रवण, मनन, जे ऐकलं त्याच्यावर मनन करायचं, म्हणजे मुद्दे पटलेत त्याच्यावरती चिंतन करायचं, आपल्या अंगात खोल मिळाले पाहिजेत, आणि मग आत्मसाक्षात्कार होतो, हा क्रम त्या समासात सांगितला. पण काय होतं, आपण श्रवणाला बसलो, मग आता सगळ्यांना सत्संगती लाभते असं नाही. मग त्यांच्या मनात आपण काहीतरी आपल्याच मनामध्ये चुकीची समजूत आपण करून घेतो. बघा, आपण भगवंताच्या अध्यात्म बुद्धीला लागलो जरी, तरी आपणच आपल्या मनामध्ये त्यावेळी जेव्हा परमार्थाला सुरुवात करतो, साधने वेदांतामध्ये इंटरेस्ट वाटू लागतो, त्यावेळेस आपणच आपल्या मनाची मुक्तीची एक कल्पना केलेली असते की नाही. हा, की मुक्तीची कल्पना अशी काय, की मी जगामध्ये सगळं माझं हां काय, नोकरी, शरीर, प्रकृती, बँक बॅलन्स सगळे काय व्यवस्थित करेन, आणि मग दुःख, तरी दुःख झालंच तर मग वेदांत आहे. असा असा माझा बॅकअप प्लॅन असतो. मी आपलं माझ्यावर न सांगतो. मला तुमची तुमची तुलना नाही करायची, पण असं असतं की हां, मी सगळं माझं बघीन, बँकेत पैसे ठेवलेत, नोकरी अशी आहे, घर असं आहे, अमुक आहे तमुक आहे. मग आता तरी जर दुःख झालं तर मग देव आहेच. मग ते म्हणून म्हणून मग देव आहे, तसा माझा एक बॅकअप प्लॅन असतो. तर समर्थ म्हणतात नाही नाही, अशा अनेक असतात बरं का. हे तर एक आपलं उदाहरणार्थ सांगितलं, खूप असतात असे. हां, तर मग समर्थाने सांगितलं, हे अनुमान निरसन, अध्यात्म मार्गातले भ्रम दूर राहायचे आणि ते भ्रम आपल्या बुद्धीत येऊ नये म्हणून सावधानता लागते. ते सावधानतावरती भर देणार आहे हा अनुमान निरसन आहे. ठीक आहे, श्रवण झालं, भ्रमसंदेह पण निवारण झालं. मग आता जे जे समास आहेत ना, ते आणखीन हायर लेवल, जसं आहे युनिव्हर्सिटीमध्ये बघा, जे अंडर ग्रॅज्युएट जातात ते 100-200 लेवलचे कोर्सेस असतात. मग ते पोस्ट ग्रॅज्युएटला 400-500 लेवलचे, 600 लेवलचे कोर्सेस असतात. मग आता हे सांगतात की आपल्या जीवनामध्ये अध्यात्म म्हणजे काही असं काही डेकोरेशन वगैरे, काही मेकअप करायचा असं असं नाही आहे. अगदी सहजता आपल्या जीवनामध्ये, अत्यंत सहजता येण्यासाठी हे अध्यात्म साधन आहे. हम्म. आपल्या घरी आपण किती रिलॅक्स असतो, हां, तसे आपण रिलॅक्स होण्यासाठी आहे. आणि ही अखंड नाम साधना, समर्थ म्हणतात, हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. तो सहज, आपली मनाची ओढ खरं ती आहे, पण आपणच ते कॉम्प्लिकेटेड, आपलं जीवन आपणच ठरवून काहीतरी कॉम्प्लिकेशन आपले वाढवले आहेत. ते अजपाजप निरूपण आहे. आणि ते कसं करायचं याचे फंडामेंटल्स ते सांगतात. पण त्याच्या आधी ते म्हणतात, समर्थानं जाणीव आहे बरं का, की आपल्या संसारामध्ये कितीही केलं तरी दुःखाचे प्रसंग येतात. मग त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आत्मसाक्षित्वाची कला ठेवणं, कसं ठेवायची ती कला आहे. देहाचं दुःख येतं, संसाराचं दुःख येतं अनपेक्षितपणे, पण त्यावेळेस आपलं मनाचं टिकण्यासाठी आत्मसाक्षित्व ठेवण्याची कला आहे. ती कला त्यांनी या समासात सांगितली आहे. आणि नंतर संत संगतीचे लाभ आणि स्वप्रयत्न हे सांगणारे जगजीवन निरूपण आहे. आणि नंतरचे जे 2 समास आहेत ना, 8 आणि 9, हे अगदी मी काय म्हणू,
हार्ड कोर वेदांत, जणू काही पंचदशी ग्रंथाचं सार त्यांनी हे तत्व विश्लेषण या समासात केलेलं आहे. की ज्याला कोणी म्हणेल की नाही मला तुम्ही समजून सांगा मी कसं आहे ते, ठीक आहे, समर्थ म्हणले मी पण तुझ्याच डिटेलनी पूर्ण डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला सांगतो. खरं असं नसतं बरं का. म्हणजे आता समर्थांना सगळ्यांचं समाधान करायचं आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता समजा कोणाला डायबिटीस आहे, साखर खायची नाही, त्याला किती जरी समजावून सांगितलं की कुठला अन्न पदार्थ अमुक खायचा नाही, तर किती डॉक्टरने समजावून सांगितलं ना, तर तो म्हणा ते ठीक आहे, नाही पण मला हे आवडतं, मी खाणार, मी खाणार आहे. पण आता असं आहे, जोपर्यंत आता पण काही जण असे असतात की त्यांना "हा, कळलं कळलं की हे पदार्थ खाल्ल्याने मला शरीराला चांगलं नाही का, मग मी खाणार नाही." मग वेदांताचं तत्वविश्लेषण जे आहे, मग कोणाला कोणाचं बुद्धीला आवाहन त्या ह्याच्यातनं होत असेल, मग समर्थांनी त्याचं पण समाधान केलेलं आहे. आणि मग 10वा समास आहे ना, ही समर्थांची खरोखर सांगतो विशेषता आहे. की त्याचं नावच बघा इतकं विशेष आहे, ते टोणप सिद्धी लक्षण. तर समर्थ हा जुना शब्द आहे टोणपा. टोणपा टोणपा म्हणजे आता काय सांगू तुम्हाला. मला उद्देशून हे विशेषण लहानपणी मी खूप वेळा ऐकलेलं आहे. पण त्याचा खरा खरा अर्थ त्याचा भगवंताची सत्ता न मानणारा मनुष्य, तो म्हणजे टोणप. ते एक बघा, हे करुणाष्टकांमध्ये जी आहेत ना, त्याच्यामध्ये एका बुद्धिदे रघुनायका अशी जे या या पादानी ज्याची समाप्ती होते, त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, तुझा मी टोणपा झालो, कष्टलो बहुतां परी, सौख्य ते पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. हा समर्थांचा विनय आहे बरं का. समर्थ समर्थ कसे टोणपा असतील. पण पण ते म्हणतात की कोणी म्हणलं की नाही मी टोणपा आहे, मी देवाला नाही मानणार, मग ते काय म्हणले, तुझा मी टोणपा झालो, स्वातंत्र्य आहे, पण मग काय होईल, कष्टलो बहुतां परी. मग कष्टाने काय होईल, सौख्य ते पाहता नाही, काही सौख्यच नाही जीवनामध्ये. पण म्हणले असं झालंय मला देवा, बुद्धी दे रघुनायक. फार सुंदर सुंदर तो क्रम आहे. तुझा मी टोणपा झालो, कष्टलो बहुतां परी, सौख्य ते पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. तर हे 10व्या समासात समर्थ सांगतायत, कोणी टोणपा जरी असेल तरी त्याला संत संगतीद्वारा ब्रह्मप्राप्ती नक्की होते. तो मार्ग पण त्यांनी त्याच्यामध्ये सांगितला. असा सुंदर 10व्या समासाने हा सुंदर समास हा संपूर्ण दशक संपतो. पण आता आपण हळूहळू करू. पहिला समास आपण बघूया. देव बलात्कार, सगुण ब्रह्म जीव साधनेचा उद्देश. तर तुम्ही म्हणाल हे काय नाव आहे, देव बलात्कार काय आहे. तर बघा, तुम्हाला आज आम्ही एक होमवर्क देणार आहे. खूप दिवसात होमवर्क नाही दिलं, तर मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे. तर ते होमवर्क द्यायच्या आधी हा समासाचे आपण ओव्यांचा क्रम आहे ना, तो क्रम सांगतो. की असं आहे, सगुण ब्रह्माची विविध अंगे ही पहिल्या 1 ते 5 ओव्यात सांगितली. तर ह्याचा एक संत खूप छान सांगत असत. ते म्हणतात, हा हा विषय 17व्या दशकात टाकायचा उद्देश काय. तर म्हणले आपण बरीच, आता जो जो साधक 17व्या दशकापर्यंत आला ना, त्यांनी खूप वाचलेलं असतं. मग ती वेगवेगळी नावं ब्रह्माची किंवा देवाची, ईश्वराची, परमेश्वराची ऐकलेली असतात. पण ती योग्य वेळी योग्य जागी समजली पाहिजे. ते विशेषण तिथे योग्य समजलं पाहिजे. त्यासाठी या 5 ओव्या आहेत की ज्याच्यामध्ये जणू सगुण ब्रह्माची विविध अंग काय आहे ते नुसतं सांगतायत, की हे हे त्याचे उद्देशाने काही ती नाव आहे. बर, मग नंतर ते, तर हा आपला होमवर्कचा प्रश्न आहे, की ते सगुण ब्रह्म आणि जीव ह्याला समर्थांनी रूपक रचलंय, म्हणजे उपमा दिली. तर उपमा आणि रूपक मध्ये काय फरक आहे. तर रूपक म्हणजे ते उपमा आहे ना, ती इतकी वाढवत नेतात की त्याच्यात खूप, म्हणजे विचार करायला खूप वाव आहे. तर त्यांनी काय केलंय की देव आणि देऊळ. आता समजा आपण कुठल्या मंदिरात गेलो,
देवळात गेलो, तर तुम्ही म्हणाल बाहेरच्या दगडाला हात लावलात, बाहेरच्या पायरीला, तुम्ही म्हणणार हे देऊळ आहे का? मग आहे. मग हा देव आहे का? मग असं करत करत तुम्ही विचार कराल की नाही, की देऊळ कशाला म्हणतात आणि देव कशाला म्हणतात. तसंच हे संबंध विश्व ब्रह्म आहे. मग त्या ब्रह्मात आपण जीव आहोत. मग त्याचा त्यांनी तुलनात्मक एक केलं आणि ते तुलनात्मक दोन दृष्टीनं केलं. आता हे मॉडर्न शब्द सांगायचे पण आपलं ते जास्ती जवळचे वाटतात म्हणून एक आहे टॉप डाऊन अप्रोच आणि एक आहे बॉटम अप अप्रोच. बॉटम अप अप्रोच म्हणजे आपण जिथे आहोत तिथून सुरुवात करून वर जायचं. आणि टॉप टू बॉटम अप्रोच म्हणजे जे ध्येय आहे ब्रह्म, तिथून सुरुवात करून आपण जिथे जीव आहोत तिथपर्यंत यायचं. हं, त्याला काय दुसरंही म्हणतात समष्टी आणि व्यष्टी. तर त्यात देव आणि देऊळ जीव या भूमिकेतनं 6 ते 11 ओव्या आहेत आणि सगुण ब्रह्म या दृष्टिकोनातनं 12 ते 20 ओव्या आहेत. पण तिथे रूपक सगळ्याचा विषय एकच आहे. तर होमवर्क काय आहे? तर असं आहे, हे रूपक आपल्याला समजण्यासाठी एक वेदांताचा एक एक सिद्धांत तुम्हाला सांग, की आता आता तुम्हाला सगळ्यांना हे ऐकून पुष्कळ वेळा आपण ऐकलं असेल, की आधी एक निर्गुण निश्चल निराकार ब्रह्म होतं. म्हणजे आता म्हणायचं होतं, पण ते भूतकाळ आहे का? मग आता नाही आहे का? नाही नाही, पण ते आपल्याला समजण्यासाठी म्हणायचं, की आपण जीव आहोत असं वाटतं ना, म्हणून होतं. तर हे 1 ते 5 ओव्यांमध्ये हे निर्गुण ब्रह्माचे आधी होतं. मग नंतर काय झालं? या निर्गुण ब्रह्मामध्ये जणू काही हालचाल झाली, त्याला आपल्या शक्तीची जाणीव झाली आणि तो जीव झाला. मग त्या हे सगळं उपनिषदातले भाग आहे. तर आत्ता आपण जिथे आहोत तिथे आपल्याला काय वाटतं, आपण मग जीव आहे का परमात्मा आहे? तर असं झालंय की आपण एकमेकाचे गुणधर्म, जीवाने आपले गुणधर्म काही आत्म्याला दिलेत, आत्म्याने काही त्याचे गुणधर्म जीवाने घेतले. तर हे जे एकमेकाच्या यांनी मिक्सअप होतं ना, त्याला म्हणतात अध्यास. हम्म हं, अध्यास. अध्यास म्हणजे अधिध्यास. त्याच्यावरती काय म्हणतात, आवरण आलंय किंवा बुद्धीमध्ये भ्रम झालाय. त्याचं एक उदाहरण तुम्हाला नक्की माहिती आहे, रज्जू सर्प, दोरी आणि सर्प. त्याच्यामध्ये अध्यास आहे. मग त्याच्यामध्ये आता होमवर्क असं आहे, कोणी कोणाचे कुठले गुण कोणाला दिले. म्हणजे सर्पाने त्याचा कुठला गुण दोरीला दिलाय आणि दोरीनं तिचे कुठले गुण सर्पाला दिलेत. म्हणाले काय करायचं याच्यावर विचार करून, नाही पण तुम्हाला मजा येईल बघा. तर हे एक झालं की तुम्हाला तुमच्यापैकी आणखीन सगळ्यांनी पुष्कळच तुम्ही वेदांत वाचलाय. ते सत चित आनंद आहे. तर हे ह्यातले कुठले गुण कोणी कोणावर लागले. पण आपण आपल्या पुरतं जरा सोपं करू. सोपं असं की एका वस्तूनी दुसऱ्या वस्तूवर त्यांचे गुण लागलेत, मग त्याच्यामध्ये फरक काहीच झाला नाहीये बरं का. त्या दुसऱ्या म्हणजे कसं, वी आर नॉट टॉकिंग अबाउट दुधाचं दही केलं असा हा फरक आपण नाही करत आहे, असं नाही म्हणत आहे की त्यात वन वे रूपा परिणाम बदल झाला, तर ते नाही म्हणत आहे. दुसरं उदाहरण सांगतो की कुसुम पुष्पवत, समजा एक स्फटिक लिंग आहे, त्याच्या बाजूला लाल फूल ठेवलंय. मग ते लाल फूल ठेवल्याने काय होतं? लाल फूल ठेवल्याने ते स्फटिक असं मानायचं की ते स्फटिकाचं लिंग लाल दिसतं. मग इथं काय आहे, दोघेही खरे आहेत. स्फटिकलिंग खरं आहे म्हणजे अस्तित्वात आहे आणि फूल पण अस्तित्वात आहे. आधीच्या उदाहरणात कसं होतं, फक्त दोर दोरीच अस्तित्वात आहे, सर्प अस्तित्वात नाही. पण तरी अध्यास म्हणजे भ्रम झालेला आहे. मग दुसरा भ्रम काय आहे, याच्यामध्ये दोघांचं अस्तित्व खरं आहे, दोघांचं अस्तित्व एकमेकावर अवलंबून नाही. आधीच्या उदाहरणामध्ये सर्पाचं अस्तित्व दोरीवरती अवलंबून होतं, पण दोरीचं अस्तित्व सर्पावर अवलंबून नाही.
तुम्ही विचार करा, तुम्ही मुद्दे लिहून ठेवा. हम्म. मग हे दोन झालं. मग तिसरं जे आहे ते आत्मा आणि जीव, त्याच्यामध्ये पण अध्यास झालेला आहे. हम्म. मग अध्यास म्हणजे चूक असं नाही. आपल्याला फक्त समजण्यासाठी हे रज्जू सर्पाचं उदाहरण दिलं की जे निरर्थक आहे, किंवा दुसरं उदाहरण म्हणजे मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे काय त्याचं. पण शंकराचार्य म्हणतात की हे जे अध्यास प्रक्रिया आहे त्यानेच आपलं जीवन चालू आहे. तरी जीवन कसं चालू आहे आपलं? तर बघा, एक नोट असते की नाही, करन्सी ज्याला म्हणतो, नोट, डॉलरची नोट आहे, रुपयाची नोट. तर ती म्हणत ती काय कागद आहे हो, तो कागद आहे. पण त्या कागदाला काही छापलंय त्याच्यावरती. त्यांनी आपण, तुम्ही आम्ही सगळ्यांनी काय मानलं की त्याला मूल्य आलं. मग ते मूल्य कसं आलं हे या समाजाने ठरवलं. की मग त्या नोटेचं मूल तत्व काय आहे? कागद आहे. आणि मूल्य काय आहे? तर पैसा आहे. हं, आलं ना फरक लक्षामध्ये? तसं आपण जीव आणि ब्रह्म म्हणतो, तर आपलं तत्व काय आहे? आणि व्यवहारासाठी आपण अध्यास म्हणजे काय मानून चालतो, आपण काय गृहीत धरून चालतो. म्हणजे गृहीत धरून चालण्याला आपण अध्यास म्हणतो. जसं ते शाईनी आपण त्या कागदावरती काही छापलं, मग त्या शाईमुळे काय झालं, त्याचा अध्यास त्या नोटेवरती, तो कागदच आहे, कागदात बदल झालेला नाही, पण त्या कागदाला व्हॅल्यू आली. हां, मग त्या शाईनं कागद रंगीत दिसला, हो की नाही? तर ह्या उद्देशाने मग आता मूळ होमवर्कवर येतो की जीवाने आपले कुठले गुणधर्म आत्म्याला दिलेत. अध्यास आहे तर हा एकमेकाचा एकमेकावर अवलंबून आहे. जसं रज्जू सर्पाचा आहे, त्याला टेक्निकल नाव आहे अन्योन्य अध्यास, पण ते टेक्निकल नाव जाऊ दे, ते टेक्निकल नाव नको आपल्याला. तर जीवाने आपले कुठले धर्म आत्म्याला दिलेत, आता ही भाषा वापरायला लागते, कारण आपण स्वतःला जीव मानतो म्हणून. कारण भगवंत तर आपल्याला सांगतात, रामदास स्वामी आपल्याला सांगतात, आपण कोण आहोत? परमात्मा आहोत. मग परमात्म्याने त्याचे कुठले गुण जीवाला दिलेत, आणि जीवाने त्याचे कुठले गुण आत्म्याला दिलेत. समजलं ना होमवर्क? हे होमवर्क आहे. हे होमवर्क समजलं आणि हे ध्यानात ठेवून आपण देऊळ आणि देव तेच जीव आणि सगुण ब्रह्म हे आपल्याला लक्षात येईल. हं, की म्हणजे असा नाही विचार करता येणार की समजा माझ्या हातातली नोट हरवली पैशाची, तर ते म्हणलं अरे याच्याबद्दल काय, मी तुला आणखीन पुष्कळ कागद देतो. ते म्हणजे कागद नाही हो माझा, हा कागद हरवला, त्याची व्हॅल्यू हरवली. हां, तर तसं देव आणि देऊळ, जीव आणि ब्रह्म, त्याची सत्ता म्हणजे व्यवहार आपण नाकारत नाही आहे. पण खरं काय आहे ते शोधायसाठी हे उदाहरण आहे. तर यात समजलं तुम्हाला? ठीक आहे, आता आपण पुढे चलू. मग हा जो विवेक आहे, त्या अध्यास शोधून काढण्यासाठी काय असतं? विवेक वापरायला लागतो. मग आता आपण विवेकाने काय होतं? जीवन सार्थकी लागतं, किंवा जीवनामध्ये आपली सोय होते. कसं? ते रज्जू सर्पावरच उदाहरण देऊ. आपण म्हणून जाऊ नका तिथे, पायरीवर साप आहे. मग आपण बघितलं, मग आपल्याला कळतं की साप नाही आहे. पण कोणी सांगतात त्याच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं, तर आपण म्हणू हां सापासारखं दिसतंय, मी नाकारत नाही, पण त्यात घाबरण्यासारखं काही नाही. मग तो भ्रम दिसत असेल आपल्याला, आपल्याला भ्रम नष्ट करायचा नाही आहे. म्हणजे भ्रम म्हणून भ्रम नसेल तो, आपल्याला बाहेर ते काही नष्ट करायचं नाही, फक्त बुद्धीतनं समजून घ्यायचं. या अर्थाने ते नष्ट म्हणजे तो साप मारायचा नाही आहे, कारण तो साप नाहीच आहे, फक्त समजून घ्यायचा आहे. हां, या अर्थाने विवेकाने आपलं जीवन सार्थकी होतं. कारण जगामध्ये जग नष्ट नाही करायचं आहे, फक्त जगाला खरी व्हॅल्यू किती आहे ते ओळखायचं आहे. हां, ते जगानं, ज्या जगातनं आपल्याला सुख लाभणार आहे का ते ओळखायचं आहे. आणि जेवढं लागणार आहे जरुरी पुरतं तेवढं घ्यायचं आहे. पण त्यांनी आपलं सर्वस्व हरवून नाही बसायचे. ह्या अर्थाने जीवन सार्थकी लागतं. आणि या समासाची विशेषता म्हणजे ह्याच्या शेवटच्या 5 ओव्या आहेत ना, 5-6 ओव्या, ह्या
एका दृष्टीनं बघितलं तर साधनेच्या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, किंवा आपल्या जाणीवेचा क्रमविकास आहे. आणि एका अर्थानं या सगळ्या पुढच्या समासांचं एक एक वाक्यामध्ये तोंड ओळख आहे. हे विशेष आहे या पहिल्या समासाचं. या शेवटच्या 6 ओव्या या पुढच्या समासांचं जणू एक एक ह्याच्यात एक सार सांगितलंय. ओके, तर आता एवढी प्रस्तावना पुरे. आपण समासाला सुरुवात करू. मग आपण असं करू, या ओव्या मी आज नुसत्या आपण समजून म्हणजे शब्दार्थाने समजून घेऊ. मग त्याच्यावर विवेचन तुमचं होमवर्क ईमेलने तुम्ही पाठवा मला. त्याच्यावर आपण आणखीन विवेचन करू. हां, तर आज आपण या ओव्या नुसत्या, छोटा समास आहे, तर आपण ऐकू. चला. हा पहिला आहे सगुण ब्रह्माची विविध अंगे. ती काय आहेत, त्याचा संबंध विश्लेषण या सगळ्या दशकामध्ये येणार आहे बरं का. हे आत्ताच सगळं क्लिअर होणार आहे असं नाही, पण ही सगळी सगुणाची अंग आहेत. आणि जो साधू म्हणजे जो उत्तम साधक आहे याचा तो योग्य अर्थ समजतो. चला. श्रीराम निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळां परजो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणैश्वरू. हे जे निश्चळ ब्रह्म आहे त्याच्यामध्ये जणू आभास निर्माण झाला, त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव झाली, म्हणून त्याला म्हटलं चंचळ आत्मा. हम्म. मग तो सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे हा आत्मा, म्हणून त्याला परमात्मा म्हटलं. सकळां पर म्हणजे सगळ्यांपेक्षा मोठा आहे, तो परमात्मा आहे. आणि त्याचीच आता ही नावं आहेत. चैतन्य, काल स्वामीजींनी शनिवारी स्वामीजींनी फार सुंदर आपल्याला विश्लेषण केलं की चैतन्य म्हणजे काय. चैतन्य म्हणजेच आत्मा आहे. हालचाल म्हणजे नाही, चैतन्य अवेअरनेस म्हणजे चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड्गुणेश्वर. हे आता तो हळूहळू ते चैतन्य सगुणाकडे यायला लागलं बघा. त्यात गुण आले, ज्ञान समजून घेण्याची धारणा आली. मग तो ईश्वर झाला. सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू. तयापासून विस्तारू विस्तारला. शिवशक्ती ते जगदेश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी. म्हणजे असं आहे. मग परमेश्वर का म्हटलं, परमेश्वर शक्तिमान आहे. हा जर परमेश्वर स्वतःची शक्ती आहे, तो जर शक्तीसाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून असता मग तो सर्वश्रेष्ठ कसा काय झाला असता. नाही. मग हे शक्ती परमेश्वराचंच एक अंग आहे. ते आपल्याला समजण्यासाठी त्याला प्रकृती आणि पुरुष म्हणतात. मग तुम्ही म्हणाल ह्यातलं श्रेष्ठ कोण किंवा ह्यातला आधी कोण, ते एक संत खूप छान उदाहरण सांगायचे. ते काय म्हणायचे, एक म्हणे कागद घ्या, कागदाचा कपटा, आणि तो 2 भागात फाडा. मग ते 2 झाले. मग आता ते म्हणायचे एक निर्गुण निश्चळ ब्रह्मापासून जणू काही प्रकृती आणि पुरुष झाले. मग म्हणले सांगा बरं यातला कुठला तुकडा आधी झाला. नाही नाही म्हणे, यातला कुठला तुकडा आधी कसा होईल. किंबहुना तुकडा म्हटलं तेव्हाच ते 2 झाले. मग असं म्हणता येईल का की एक तुकडा, 2 फाडले आपण, एक तुकडा आधी झाला आणि दुसरा तुकडा नंतर झाला. नाही, ते दोन्ही एकदमच झाले. किंबहुना दोघांचा एकमेकांचा परस्पर संबंध आहे म्हणूनच ते 2 म्हणतो आपण त्यांना. आता खाली खरं एकच होतं. मग मग गुणक्षोभिणी का म्हटलं, तर अगदी थोडक्यात सांगतो की असं आहे. पुन्हा एक ॲनॉलॉजी देतो. तर म्हणे एखादा उत्तम गायक आहे, उत्तम तो गायन शिकवतो. तर म्हणे त्याच्यापासनं ते अब्दुल करीम खां असे होते. त्यांना शिकवायला आपण ते शिकवायचे नाही, पण ते उत्तम शिकवायचे, पण त्यांना आवडायचं नाही जास्त शिकवायला. तर म्हणे त्यांचे शिष्य काय करायचे, मग स्वतःहूनच ते काहीतरी चुकीचं गायलं की मग ते म्हणायचे अरे असं काय गातोस. खरं म्हणजे असं गायचं असतं. आणि मग ते राग गाऊन दाखवायचे. म्हणजे आम्ही असा त्यांच्याकडनं राग ऐकायचो. मग काय झालं, हे गुण ते उफाळून वर आले. अज्ञानाने ते गुण उफाळून वर आले. म्हणले नाही नाही नाही, हे असं करायचं. मग ती शक्ती अशी प्रगट होते. म्हणजे अज्ञान जोपर्यंत प्रगट झालं नाही तोवर त्यांची ज्ञान त्यांचं मुकुलित होतं. मग जरूर भासली की ते प्रगट होतं.
ह्यालाच आज समर्थ म्हणणार आहेत की ज्याला पोहता येतं त्यांनी बुडणाऱ्या माणसाला बुडू देऊ नये, त्यांनी उडी मारून त्याला बाहेर काढावं. आपल्याला समजेल असं उदाहरण दिलंय समर्थांनी. हां, मग हे आता हे सगळे शब्द आहेत. क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्थ साक्षी अंतर आत्मा सर्व साक्षी शुद्ध सत्व महत्त्व परीक्षी जाणता साधू. मग साधू जो आहे ना, हं, साधू जो आहे तो हे सगळ्या शब्दांचं योग्य तो अर्थ जाणतो. आपणही जाणणार आहोत, फक्त ते आत्ता आज नाही, कारण सगळं एका दिवशी कसं समजेल. मग ते आपण पुढचे समास जेव्हा बघू ना, 7वा 8वा 9वा, तेव्हा इथे परत येऊ. पण हे सगळे शब्द ही सगुण ब्रह्माची वेगवेगळे आयाम आहे. आणि साधू जाणता साधू तो सगळं ऐकतो. मग त्याच्यातनीच काय झालं, पूर्ण सगुणामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडी जीवेश्वरू, जो संबंध ब्रह्मांडाचा करता, पालन करता, निर्माता, पालन करता आणि त्याचा संहार करता आहे, तोच प्रत्येक पिंडामध्ये जीवेश्वर झाला. त्यास भासती प्राणिमातृ लहान थोर. भासती म्हणजे आपण भ्रम या अर्थाने नाही, भा म्हणजे सूर्यप्रकाश, हम्म, ज्ञान या अर्थाने. तो ते सगळ्यांना ज्ञान, त्याच्यामुळे सगळ्यांचं आपलं ज्ञान आहे. हम्म, हम्म. या परमेश्वरामुळे त्यांनी हे सगळे लहान थोर सगळे प्राणी त्यांच्यामध्ये हे ब्रह्मा विष्णू महेश जीवेश्वर झालेत. म्हणून त्यांनी हे ज्ञान त्यांचं आपल्याला दिले, त्याच्यातनं आलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये जी ज्ञानाची भावना आहे की नाही, ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आहे. असं सांगतात की ज्ञान समजून घ्यायची जी शक्ती आहे, हम्म, ती. हम्म. तर इथे विविध अंगे आहेत. मग आता हे पुढचं हे समजण्यासाठी जीव कोण आणि ब्रह्म कोण हे समजण्यासाठी ते म्हणतात की या एका अर्थाने जीवावरती, जीवाने आपलं जीवत्व आत्म्यावर लादलंय आणि आत्म्याचे काही गुण जीवाला आलेले आहे. ते समजण्यासाठी हे देव आणि देऊळ रूपक आहे. ते पण ओव्या नुसत्या बघू सोप्या आहेत ओव्या. हं. शब्दार्थ सोपा आहे, त्याचा लक्षार्थ गर्भित अर्थ विचार केल्यावर समजेल. चला आता या जीवाच्या दृष्टिकोनातून बघा. देह देवळामध्ये बैसला न भजता मारितो देहाला. आतमधल्या देह म्हणजे देऊळ आहे. मग देहामध्ये जो देव आहे की नाही, त्याची जर पूजा नाही केली, त्याला काय हवं ते दिलं नाही, तर तो देहाला मारतो. म्हणजे देहाला कष्ट होतात. त्या अंतरात्म्याला जर सुखी ठेवलं नाही तर. त्या आता ओव्या येतीलच, आपण आधी ओव्या बघू सगळ्या. मग म्हणून त्याला भजा. हं, म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक. आपलं देह म्हणजे शरीर म्हणजे देऊळ म्हणतायत. जे वेळेसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले आवडीने भजो लागले सकळ लोक. म्हणजे अरे त्या माझ्यामध्ये जणू काही आत्म्याचा अवेअरनेस जणू काही हायजॅक होऊन माझ्या देहामध्ये मी अहंकार म्हणून आलाय. हो, त्याला भूक लागली, खायला द्या, खायला द्या. त्याला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, सगळे त्याची सेवा करण्यामध्ये आपली इंद्रिय ते सांगणारच स्वामीजी. जे जेव्हा आक्षेपिले ते तात्काळची दिधले त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे पाचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध ऐसे न करिता सद्य रोग होती. सद्य म्हणजे ताबडतोब, आत्ताच आहे, तत्काळ. मग काय आहे, ही पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय जी आहेत ना, ती देवाला सतत जणू काही नैवेद्य आहुती देत आहेत, जेणेकरून तो प्रसन्न व्हावा. मग आपणच विचार करू की मी माझ्या देहाला सगळं, हां मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला चहा हवा, कॉफी हवी, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. आणि तो कोण आतमध्ये देव म्हणून बसलाय
माझी मिस्टेकन आयडेंटिटी आहे म्हणा, माझी आयडेंटिटी हायजॅक करून जो कोणी बसलाय म्हणा, तो सुखी कसा होत नाही? ती ही पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय झटतायत या अहंकाराला सुखी करायला, या देवाला. इथं ते अहंकार नाही म्हणत, देव. तर तो कोण आहे? ते म्हणले नाही, करा करा ऐसे नाही करता सध्या रोग म्हणजे अस्वस्थता. ती रोग होती, लगेच लगेच रोग होतात. कोण आहे हा? हा. जेणे काळे नैवेद्य पावे ना. मग म्हणले, मग देव म्हणतो मी नाही राहणार आहे ते. तेणे काळे देव राहे ना, भाग्य वैभव पदार्थ नाना, सांडून जातो. मी जातो, सांडून जातो. नको इथे, मी चाललो. हं. बोलले गेला, पण ठीक आहे, पण तो जातो, तो कळो देईना. म्हणजे असं काय जातं आणि काय येतं कळत नाही. तर बघा, ह्याच्यावर एक संत खूप छान सांगत असत. अहो म्हणे, मृत्यू काळचा तर जाऊच द्या हो, आपण साधे झोपलो तर काय काय जातं आणि काय येतं जागा झाल्यावर हे समजतं का? रोजचं जे झोपतो आपण, ते ते सुद्धा कळत नाही. ते म्हणले, जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना, देवे विण अनुमानेना, कोणास देव. तो जातो तो कळो देव, तो बरं, तर कळत नाही देव जातो म्हणजे काय करतो, काय होतं, काय जाणीव कुठे जाते देहातनं बाहेर. तर इथे कन्क्ल्युजन काढलं की देवाशिवाय आपल्या जीवनामध्ये देव आणल्याशिवाय काही कळणार नाही. आणि देव समजवून दे, देवे विण अनुमानेना, कोणास देव. म्हणजे देवच देवाचं खरं आपल्याला काय ज्ञान आहे ते करवून देईल. बरं, हे आत्ताचं रूपक झालं. म्हणजे देवाची देहा मंदिर आहे, त्यामध्ये एक देव बसलेला आहे, आणि त्या मंदिराची सर्व तऱ्हेनं सेवा करून त्याला आपण भजत आहोत. आणि तो जेव्हा केव्हा जातो, कुठल्या का कारणाने जाईना, तो काय जातो ते काय कळत नाही आपल्याला. पण ते देवच सांगू शकेल, त्याच्याशिवाय काही कळणार नाही. हे जीवाच्या दृष्टिकोनातनं झालं. मग आता ब्रह्मांडाच्या दृष्टिकोनातनं काय आहे, सगुणाच्या ब्रह्माच्या, ते आपण बघू. म्हणले, देव पहावया कारणे, देऊळे लागते पहाणे, कोठे तरी देऊळाच्या गुणे, देव प्रगटे. म्हणजे निर्गुण देव परमेश्वर नुसता समजणार नाही, तो कुठे ना कुठेतरी देव शोधण्यासाठी तुम्हाला देऊळच शोधायला पाहिजे. म्हणजे व्यक्तामध्ये शोधायला पाहिजे. देऊळ म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे, अनंत भेद. फक्त मनुष्यांचेच नाही, वनस्पती, प्राणी, कीटक, चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राऊळे, जितुकी देऊळे तितुकी सकळे, कळली पाहिजे. म्हणजे जे जे काय आपण म्हणतो भव, जे जे काही झालेलं आपल्या ज्ञानेंद्रियांच्या दृष्टीस दिसतंय, ते म्हणतात ती देऊळं आहेत. आणि त्याच्यामध्ये देव राहतो, हे कळलं पाहिजे. तर समर्थांची या देवळाची व्याख्या इतकी विशाल आहे. ते काय म्हणतात बघा, देऊळ कोण आहे? मच्चकूर्म वराह देऊळे, भूगोल धरिला सर्व काळे. आता ही सगुण ब्रह्म म्हणजे अ, काय म्हणतात, पिंडी आणि ब्रह्मांडी. ते ब्रह्मांड झालंय, त्याच्यामध्ये सुद्धा हे दे देव कसा झाला, देऊळ काय आहे याचं? मत्स्य कुर्म वराह हे देऊळ आहे म्हणतात, आपल्याला दिसायला अवतार. भूगोळ धरला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे. किती आहे, काही अकराळ विक्राळ आहेत. नरसिंह अवतार अकराळ विक्राळ आहे. काही सुंदर आहेत. हां, पण ते कसे सगळे पुन्हा नाशवंत आहेत. ही देवळी मोठी खरी, मत्स्य अवतार झाला, कूर्म अवतार झाला, वराह अवतार झाला, पण ते ते गेले ना, ते नष्ट पावले ना. मग ते सांगणार आहेत पुढे. कित्येक देवळी सौख्य पाहे, कित्येक देवळं त्याच्यामध्ये भरभराट आहे, त्या अवतारांमध्ये सगळं विपुल आहे. आणि त्या त्या वैभवाला
भरती आली म्हणजे असं वाटतं की तो समुद्रच आहे. भरता आवघे सिंध आहे. सिंधू समुद्र आहे. परिते सर्व काळ न राहे अशाश्वत. कारण हे सगुण ब्रह्म सुद्धा एक दिवशी नष्ट पावणार आहे. अशाश्वताचा मस्तकमणी. म्हणजे हे सगळं मी अशाश्वत आहे, जीव बघाशी सांगितलं ते तर ठीक आहे. संबंध ब्रह्मांड सुद्धा अशाश्वत आहे. आणि त्या संबंध ब्रह्मांडाचा जो अवतार मुकुटमणी, त्याची केवढी करणी आहे, पण तो सुद्धा अशाश्वत आहे. दिसेना तरी काय झाले का म्हणजे दिसत नाही म्हणून काय झालं, पण म्हणले धनी तयासीच म्हणावे. दिसेना तरी काय झाले प्रश्नचिन्ह, धनी तयास म्हणावे, तयासीच म्हणावे. त्यालाच तुम्हाला तुमचा साहेब दिसत नाही, पण तो साहेब नक्की तोच साहेब आहे. मग म्हणे साहेब दिसण्यासाठी काय करावं? तर ते जिथून परमात्मा उगम पावला, उगमाकडे लक्ष दिलं, उद्भवोन्मुख इथून उगम झाला, तिथे जर मी दृष्टी केली तर मला अभेद दिसतो. पण त्याच्याकडे जर तोंड फिरवलं, जगाकडे तोंड केलं, विमुख होता उदंड खेद. हम्म बघा, की मी जर भगवंताकडे तोंड केलं तर सगळे मला भगवंताचेच अवतार दिसतात, आणि मी सगळ्यांमध्ये भगवंत पाहतो. हम्म अभेद दिसतं. पण मी भगवंत मानला नाही, तर मग सगळं त्याच्यामध्ये जगामध्ये प्रॉब्लेम, मला भेद 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 दिसतो, भेद दृष्टीनं खेद होतो. ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. हे एक जीव असंच चालू आहे. आपण बघा, गेल्या दशकामध्ये काय म्हणलं, वर्मासी वर्म, तसा हा अधोर्ध संवाद सतत चालू आहे, जर देवाकडे दृष्टी ठेवली नाही तर. काय म्हणतात, सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना. हे भव्य आहे. हम्म कसं म्हणले, या विश्वाचा अशाश्वत विश्वाचा मस्तकमणी, मत्स्य कूर्म वराह, पण ते अशाश्वत आहेत, पण ते दिसत नाहीत. भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना येके ठाई. म्हणजे तुम्ही सांगा हो एकदा देव कुठे आहे, म्हणजे आम्ही तिथे जाऊन बघू. नाही नाही म्हणे, सगळीकडे आहे. तर कुठे अमुकच एके ठिकाणी आहे असं सांगता येणार नाही, सगळीकडे आहे. ऐसा अगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. असा किती सांगावा सगुणाचा महिमा, सगुण ब्रह्माचा. कोण जाणे त्याचा महिमा. तर ते पुन्हा भगवंताला म्हणतात, तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणशी. देवा, तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणशी. आता बघा, आपण याचा थोडं मॅपिंग करू. समष्टी आणि व्यष्टी. हां ह्या ओव्यांमध्ये काय म्हणले, जेव्हा जीव भूमिकेतनं देव देऊळ पाहिला, तेव्हा अल्टिमेट ज्ञान कोणाच्याकडनं समजेल, आणि इथे कोणाकडनं समजेल. आधी इथे काय म्हणले, तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणसी. तिथे काय म्हणले, देवे विण अनुमानेना कोणास देव. देवे विण अनुमानेना कोणास देव. ब्रह्मांडामध्ये म्हणले, तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणशी. हां की म्हणजे भगवंत आपल्या जे पझल पझल असतात की नाही, पझल पीसेस, पझल सोडवायचं, त्याच्यामध्ये मिसिंग पीस जो आहे ना, जर देवाला मानलं नाही, ॲक्च्युली भगवान इज द मिसिंग पीस. तो जर मिसिंग पीस तो आपण मानलं नाही, त्याने सगळं गणित सुटणार आहे. देवे विण अनुमानेना कोणास देव, व्यष्टीमध्ये समष्टीमध्ये तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणसी. हं. हे जगाचं कोडं आणि आपलं स्वतःचं कोडं देवापाशीच मिळणार आहे, बाकी कुठे दुसरीकडे मिळणार नाही. आधी म्हणे ना, उदंड केले तरी जय होणार नाही, उपासनेचा आश्रय हो, उपासने विण निराश्रय हो, उदंड केले तरी जय होणार नाही. तसं देवाशिवाय नम्र झाल्याशिवाय होणार नाही. बरं, आता थोडं थोडं राहिलं, ते आता आपण विवेकाने कसं बघू, ते विवेक थोडक्यात बघू. या ओव्या आपण नुसत्या आधी बघूया, मग त्याचं विश्लेषण करू. संसारा आलियाचे सार्थक. सार्थक व्हायला पाहिजे की नाही. ब्रह्मांड पुष्कळ आहे, समजलं. माझ्या मनात विचारांचा गोंधळ नाही, पण अनसॉल्ड विचार माझ्या मनामध्ये पुष्कळ आहेत, अनंत आहेत. तेही अनंत आहेत, मनातले विचारही, समस्या अनंत आहेत, जगही अनंत आहे. पण
सार्थक व्हायचं असेल तर नित्यानित्य विवेक केल्यानेच सार्थक होईल. हम्म. त्यांनी काय होईल, इहलोक म्हणजे माझं आत्ताचं आयुष्य सोयीचं होईल. संत म्हणतात सुखाचं होईल असं नाही म्हणत, सोयीचं होईल. हं. इहलोक आणि परलोक दोन्ही साधेल. म्हणजे आपल्याला पुढचा जीव आणखीन संतांच्या जवळ येईल, आपलं आणखीन बुद्धी शुद्ध होईल. हं. हे हे मनन केलं तर होईल की नाही. मन मनन केले असे असे जे लोक विचार करतात की नाही, नित्यानित्य विवेक मननशील, त्या लोकांपाशी अखंड देव त्यांच्यापाशी राहतो. हम्म. पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. बघा, आपलं खरोखरच पुण्य असलं पाहिजे म्हणून आपण दासबोधाचं इतकं अध्ययनामध्ये आपण इतकं मन घालून, आता आपल्याला कुठे आपल्याला दासबोध रामदासांची भाषा वाचता येते, त्याच्यावर हळूहळू चिंतन समजून घ्यायला आपल्याला जमतंय. हां, तर आपलं पूर्वसंचित असलंच पाहिजे. समजणार नाही कदाचित, पण ते महत्वाचं आहे एवढं तरी पटलं पाहिजे की नाही. हा. मग ह्याला ते योगी म्हणतात. अखंड योग म्हणून योगी. माझा योग नाही साधला तर म्हणले वियोगी. पण जो वियोगी आहे म्हणून तो वाया गेला असं नाही. आपण सुरुवातीला, माझी सुरुवातीच्या युवा अवस्थेमध्ये मी वियोगी असेन, पण म्हणले वियोगी तोही योगी योग बळे. तो संतांच्या सहवासात आला तर तो सुद्धा योगी होतो, वियोगी सुद्धा योगी होतो. मग अखंड योगी म्हणून योगी आहे. कारण का, तो अखंड देव अहिर्निशी. कसं, मी मनन केलं तर मननशील लोकांपाशी देव अखंड राहतो. आणि तो नित्यानित्य विवेक करायला पाहिजे. मग म्हणतात काय, भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकांसी, पोहणार असता बुडत्यासी बुडो नेदाय. आता बघा, हे किती सुंदर आहे. मननशील लोकांपासी, आधी काय म्हणले, संसार आल्याचं सार्थक व्हायला पाहिजे. ते सार्थक कसं करायचं, तर नित्यानित्य विवेक करून मनन करायचं. अखंड देव तिथे राहतो. मग त्यांनी काय होईल, अखंड योग, आपण योगी हो, आपण त्या मार्गात सुलभ तऱ्हेनं जाऊ. तर हे समजून सांगणारं तुलसीदासांची एक छोटी रचना आहे. 2 मिनिटं जास्ती घेऊ का आज मी तुमची? हां. ती रचना फार सुंदर आहे. ते तुलसीदास म्हणतात की, अरे मना, तुला हे समजत नाही का? तू का वियोगी अवस्थेत राहतोस? तुला काय झालं म्हणजे तुला समजेल की स- भगवंताकडे लक्ष दे. हं. तुझ्या बाजूला अमृताची गंगा वाहतीये, पण तरी तू त्या संसारातल्या नदीत का बुडतोयस? हं. अशी फार सुंदर आहे आणि ते गुरुजींनी गायली. हं. तर आपण ती रचना ऐकूया. बघा, हे सुंदर रचना आहे की म्हणतात, अरे काहे को फिरत मन. ही अवधी भाषा आहे, त्याची आपण थोडक्यात अर्थ बघू म्हणजे भजन आपल्याला ऐकायला आनंद येईल. काहे को फिरत मन करत बहु जतन. तू काय माझं माझं म्हणून किती धरून बसलायस, काय काय धरून बसलायस. हा. तरी तुझं दुःख मिटलं का? मिटेन दुःख. का? तू विमुख झालायस. याला आता ज्याला योग नाही म्हणले, विमुख हरी रघुकुल वीर. रघुकुल जे वीर आहेत त्यांना तू विमुख झालायस. खरं दुःख त्याच्यामुळे आहे, पुरेशा जगातल्या वस्तू तुझ्यापाशी आहेत म्हणून नाहीये. की जे कोटी उपायी त्रिविध ताप न जाई. भगवंताला विमुख होऊन तू किती कोट्यावधी उपाय केलेस, त्यांनी तुझे त्रिविध ताप जाणार नाहीत. म्हणून म्हणे, बाह्यावर करून कीर म्हणजे शुक भगवान. ते भागवत सांगतात. हं. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सुद्धा उभारी बाया सदा म्हणलेत ना हरिपाठामध्ये. तिथे तुलसीदासांनी पण हेच म्हणले, कयो जो भुज उठाई मुनिवर कीर. कीर म्हणजे शुकदेवचं एक नाव आहे, मुनिवर कीर. बरं. मग आता सहजटे म्हणजे, अरे ज्या परमात्म्याच्या अपंचीकृत सत्व गुणाने तुझं मन बनलंय, ते भगवंताशी खरं साहजिकच लीन होतं. पण ते विसरून तो धव म्हणजे धडधडीत हा विचार सोडून तू दुसरीकडे कुठे चाललायस? ते मंथन करतोयस म्हणजे प्रयत्न करतोयस, पण म्हणे तू, अरे तू पाणी घुसळून तुला कधी लोणी मिळेल का?
बघा हा घुसळण्याचा दृष्टांत देण्यामध्ये एक उद्देश आहे की क्रिया भरपूर आहे पण त्याला दिशा नाही. हा म्हणून आपण कुठे जाऊ शकणार नाही. घुसळणं तिथल्या तिथल्या तिथेच आहोत, कुठे आहे जसे आहे तसे आहोत. हं, घुसळण्याचा एक वेगळं आहे त्याचं दृष्टांत देण्यामागे. त्याला दिशा नाही बघा, तिथल्या तिथे आहे, फक्त तिथल्या तिथेच आहोत. म्हणून म्हणले हा भ्रम तू टाक आणि दोन पाऊलं भजही पद जुगम सेवत सुगम, हा विचार गुण गहन गंभीर, हा गंभीर विचार तू मनाने सहन कर. आगम निगम हे ग्रंथ ऋषीमुनी तेच सांगतात. सगळ्यांचं मत एक आहे. हं, आणि तुलसीदास म्हणतात की बिनू तुला हे प्रयत्नाशिवाय हे अमृत मिळतच आहे, तू का करत नाहीस की इतकं निकट आहे. सुरसरी तीर म्हणजे सुर म्हणजे स्वर्ग, त्या स्वर्गातली नदी अमृत वाहतय. यद्यपि निकट, किती निकट आहे, पण तू ते घेत का नाहीस? तुझ्या मन मन म्हणजेच ब्रह्म आहे. तू ओळख ना तुझा आनंद तुझ्यातला. ही आहे ती आपण थोडक्यात ऐकू आणि थांबू. ठीक आहे. काहे को फिरत मन, करत बहु जतन. काहे को फिरत मन, करत बहु जतन. मिटे न दुख विमुख, विमुख रघुकुल वीर. कीजय जो कोटि उपाय, त्रिविध तापन जाई. कीजय जो कोटि उपाय, त्रिविध तापन जाई. कहो जो भुज उठाई, कहो जो भुज उठाई. उठाई मुनिवर कीर, काहे को फिरत मन, करत बहु जतन. काहे को फिरत मन. सहज टेव बिसारी, तू ही धो देखू बिचारी. सहज टेव बिसारी, तू ही धो देखू बिचारी. मिले न मथत वारी, वारी घृत बीनु चीर. समुचिता जहि भ्रम, भजहि पद जुगम. समुचिता जहि भ्रम, भजहि पद जुगम. सेवत सुगम गुण, सेवत सुगम गुण. गुण गहन गंभीर, काहे को फिरत मन, करत बहु जतन. आगम निगम ग्रंथ, ऋषि मुनि सूर संत. आगम निगम ग्रंथ, ऋषि मुनि सूर संत. सब ही को एक मत, मत सुनु मति धीर. तुलसीदास प्रभु बिन प्यास मरे पशु. तुलसीदास प्रभु बिन प्यास मरे पशु. यद्यपि है निकट, यद्यपि है निकट.
निकट सुरसरि तीर काहे को फिरत मन करत बहु जतन काहे को फिरत मन 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 ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ